नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता काळे. हे बघा, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं भेंडी घेतलेली आहे. मस्त ही कवळी कवळी भेंडी मैत्रिणी चिरून घेतलेली आहे. पहा, धुवून एकदम आणि कोरडी करून तिला चिरलेली आहे, पाहू शकता. आणि इथं घेतला आहे बटाटा. पहा, बटाटा अगदी साल काढून अगदीच पातळ पातळ स्लाइस केलेले आहेत. आणि त्याला लागणारे साहित्य: टोमॅटो, मिरच्या आणि लसूण. मग पहा मैत्रिणींनो, ही बटाटा भेंडी आपल्याला आज बनवायची अगदीच मस्तपैकी. अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही बटाटा भेंडी आहे आणि खरंच खूप छान लागते. बटाटा अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. पहा आपल्याला, हे बघा, अशा पद्धतीने. चला, आता गॅसवर इकडं मी कढईसुद्धा ठेवलेली आहे. कढई अगदी चांगल्या पद्धतीने तापून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे कढईमध्ये तेल तापत आलं की लगेच आपल्याला त्याच्यात टाकायचे, पहा, बटाटा अगदी छान पद्धतीने मी परतून घेणार आहे. पहा, तेलात अगदी बटाटा शिजून निघाला पाहिजे. कमीत कमी 90% बटाटा शिजला पाहिजे आपला, अशा पद्धतीने परतायचा आहे. भेंडीचे अनेक प्रकार आहे मैत्रिणींनो, खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण भेंडी करतो. पण ह्या पद्धतीने सुद्धा भेंडी करून पहा, अगदी छान लागते. तोंडाला अगदी चव येते. चला, 1 मिनटं झाकण ठेवूया आपण बटाट्यावर. आणि 1 मिनटाने आपल्याला पुन्हा पाहायचं आहे. बटाटा अगदी छान असं झालेला आहे, पाहू शकता. ना खाली चिकटणार, नाही काय होणार, अगदी बटाटा मऊसूत असा शिजणार आहे, पाहू शकता. आता हा बटाटा आपण पूर्ण काढून घेऊया. पहा, प्लेटमध्ये. अशा पद्धतीने हा बटाटा मैत्रिणींनो काढून घ्यायचा आहे. पहा, वेळात वेळ काढून मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते मैत्रिणींनो, कारण की मला शेतातसुद्धा भरपूर कामं असतात. शेतातली कामं बनवायची आणि ह्याचे व्हिडिओ शेतातली कामं करून व्हिडिओ तयार करायला लागतात. पहा, मला म्हणजे माझ्या व्हिडिओ खूप कष्टाचे व्हिडिओ आहेत. असं नाही की मला रोजचं तेच काम आहे, ते काम नसते. मला खूप सारी कामं असतात आणि एवढं काम करूनसुद्धा मी तुम्हाला अशा छान छान रेसिपी दाखवते मैत्रिणींनो. खरंच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच मला एक लाईक, एक सबस्क्राईब करत जा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा मैत्रिणींनो, मला खरंच सपोर्ट करीत जा. हे बघा, याच्यात आपण जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरी मोहरी छान तडतडली. त्याच्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकला आहे. त्याच्यानंतर लसूण टाकला आहे, मिरच्या टाकल्यात. अगदी ते छान मस्त परतून घेऊया. आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकले. चला, आता इथं टोमॅटो मी टाकून घेते. पहा, अर्धा टोमॅटो. कारण की माझी एक व्हिडिओ ही खूप महत्त्वाची आहे आणि खूप कष्टाने बनवलेली आहे. म्हणतात ना, खूप कष्ट म्हणजे घरातलं घाईघाई उरकून शेतातली कामं बघायला लागतात आणि त्याच्यातूनही वेळ काढून मला व्हिडिओ बोलायला लागतं आणि तुम्हाला अशा छान छान व्हिडिओसुद्धा दाखवायला लागतात मैत्रिणी. तुम्ही माझ्या शॉर्ट रीलसुद्धा बघत असाल शेतातल्या, की भरपूर आमच्या इकडे कामं असतात. पहा, आता इथं मी भेंडी टाकून दिली. पहा, आणि त्याच्यात आपला हा बटाटासुद्धा टाकून द्यायचा आहे. आता दोन्ही अगदी मस्त असं पूर्ण हलवून घ्यायचे. पहा, कधीतरी वेगळी भेंडी आणि अजिबात भेंडी मैत्रिणींनो चिकट नाही होणार, एकदम मोकळी फडफडीत अशी ही भेंडी होणार आहे. पहा, त्याच्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा टाकलेली ह्या भेंडीमध्ये, पाहू शकता. आता टाकणार आहे आपण शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याच्या कुटाने अजूनच भेंडीला चव येते. तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट घाला, पण शक्यतो घालाच, भेंडी खूपच छान लागते. अगदी झटपट म्हणतात ना, घाईच्या कामाला व टिफिनला अशी भेंडी बनवा मैत्रिणींनो, खूप छान लागते. चवही खूप अप्रतिम लागते. चला, आता पूर्ण भेंडी हलवून घेतलेली आहे मैत्रिणींनो, आपण तिच्यावर झाकण ठेवूया. पुन्हा 2 मिनिटांनी झाकण काढून बघायचे आपली भेंडी कशी झाली आहे. हे बघा, झाकण ठेवून सुद्धा भेंडी अगदीच मोकळी फडफडीत आहे. पहा मैत्रिणींनो, अजिबात कशी म्हणजे अजिबात एकाला एक अजिबात चिकटलेली नाही आहे. एवढी छान भेंडी आहे. पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया. 1 मिनटं अजून थोडी बाकी आहे. पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून पुन्हा आपली भेंडी आपल्याला चेक करायची. पहा, मस्त अशी मोकळी फडफडीत ही भेंडी झालेली आहे. पहा मैत्रिणींनो, चला मग चेक करूया आपण.
हे बघा पूर्ण भेंडी तयार झाली. पुन्हा 1 मिनटं आपण झाकण ठेवूया, थोडीशी वाफ देऊया आणि एक वाफ काढून पुन्हा आपण पाहूया आपली भेंडी. कारण की आपण प्रत्येक वेळेस भाजी टाकलीच तर ही आपल्याला 2-3 वेळा चेक करायच लागते. मस्त अशी मैत्रिणी भेंडीची भाजी झाली. चला आता मी तुम्हाला काढून दाखवते. पहा मैत्रिणो, कशी वाटली तुम्हाला ही भेंडीची भाजी? आवडली का? नक्कीच सांगा. आवडली असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. कोणत्या गावातून बोलता, शहरातून बोलता तेही सांगा मैत्रिणो. चला मैत्रिणो, उद्या भेटूया आपण. बाय.